या ठिकाणी आज आपण उपविभागीय कार्यालय वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहोत। तर खऱ्या अर्थानं आज उपोषण करते वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सखारामजी शिनगारे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। जवळजवळ 15 मे 2025 पासून आज ते उपोषण सुरू आहे आणि बेमुदत आमरण उपोषण हे सुरू आहे। तर उपोषण हे कशासाठी, तर उपोषणाचा वेगवेगळे त्यांच्या मागण्या आहेत, जे टाकळी सागज, माळी सागज, चोरवागलगाव, काटेपिंपळगाव, पालखेड जे जोड रस्ते आहेत त्या रस्त्यावरचं अतिक्रमण असतील किंवा अपूर्ण कामं काही अजून राहिलेले आहेत, पूर्ण रस्त्याची कामं झालेली नाहीत। तर या मागण्यांसंदर्भात एसडीओ कार्यालयाला आज या ठिकाणी तिसऱ्या दिवशी उपोषण सुरू आहे। आज 3 दिवस झाले, पण विशेष असं प्रशासनाचं या ठिकाणी मला वाटत नाही लक्ष असेल म्हणून, कारण तिसरा दिवस आज सुरू आहे। अनेक पदाधिकारी, अनेक सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणकर्त्यांना भेट देत आहेत, विचारणा करत आहेत। तर या ठिकाणी त्यांच्या ज्या मागण्या आहेत की जोपर्यंत याच्या अगोदर एक असं आंदोलन उपोषण त्यांनी केलेलं आहे आणि ते या संदर्भात होतं, रस्त्याच्या संदर्भात होतो, त्यांना 8 दिवसाची 10 दिवसाची मुदत मागण्यात आली प्रशासनाकडून आणि मुदत मागून सुद्धा जवळजवळ 1 ते 1.5 महिना उलटला, परंतु अजून मात्र त्या कामाला काही गती आलेली नाही विशेष। मग याचा पुन्हा या ठिकाणी तसं होऊ नये म्हणून या ठिकाणी सखारामजी शिनगारे यांनी या ठिकाणी आज तिसरा दिवस हा उपोषणाचा त्यांनी उपोषण पुन्हा सुरू केलं आणि जोपर्यंत आता रस्त्याचं काम सुरू होत नाही तोपर्यंत ते उपोषण या ठिकाणी थांबवणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। कारण या ठिकाणी वारंवार उपोषण करावं लागतंय, इतकी दुर्दैवी अवस्था या ठिकाणी रस्त्याच्या बाबतीत असेल, इतर बाबतीत सुद्धा झालेली आहे। म्हणून वंचित बहुजन आघाडी तालुका वैजापूरच्या वतीनं या ठिकाणी हे आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी भेट देत आहेत। तर या ठिकाणी त्यांची पण आज थोडीशी तब्येत खालावलेली आहे, तर ते या ठिकाणी आहेत। मी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सखाराम शिनगारे। याच्या मागच्या महिन्यामध्ये उपोषणाला बसलेलो होतो, तर त्यांनी मला एक 8 दिवसाची मुदत मागितली होती आणि मला पत्र व्यवहारामधून त्यांनी आश्वासन दिलं, पत्र व्यवहारामध्ये पत्र बी दिलं की तुमचं 8 दिवसाचे आता आम्ही काम चालू करून देऊ, म्हणून आम्ही उपोषण सोडलं होतं। परंतु एक 8 दिवसाच्या मुदतीवर देत असताना त्यांनी आज कमीत कमी 1.5 महिना होत आलं तरी त्यांचं काम त्यांनी चालू केलेलं नाही, म्हणून मला ते नाविलाजाने परत आमरण उपोषणाला बसावं लागलं। तर आज बसण्याचं मी 15 मेला बसलेलो आहे। आज माझं उपोषणाचा 3रा दिवस आहे, परंतु एक बी प्रशासनाचा माणूस इकडं अजून माझ्याकडे लक्ष दिलेलं नाही, कोणी आलेलं नाही आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्याकडे जाऊन त्यांना भेट दिली, त्यांनी सांगितलं की ते आमचं काम चालू आहे, आम्ही SP कडे परवानगी दिलेलं, SP कडे पत्र प्रोटेक्शन मागण्यासाठी, पोलीस प्रोटेक्शन मागण्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे, पण आता ते वेळ लागणार आहे। तर तेवढंच त्यांनी आम्हाला माहिती दिली, याच्यानंतर काही माहिती दिली नाही। आता माझ्या तब्येतीची म्हणजे माझी तब्येत खराब होत चाललेली आहे आणि 3रा दिवस असल्यामुळे आणि आता आमचे जे कार्यकर्ते आलेले आणि मी एक प्रशासनाला एक विनंती करीत आहे की ह्या 2 दिवसामध्ये जर त्यांनी काही निर्णय घेतला नाही तर आमचे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष वंचित बहुजन आघाडी हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, ही शासनाने नोंद घ्यावी। आणि दुसरी गोष्ट, हे जे आपले एसडीएम साहेबाच्या कार्यालयासमोर जे आमरण उपोषण चालू आहे, तर एसडीएम साहेबाचं पूर्ण अधिकारी त्यांनी एक जर आदेश काढला तर हे पूर्ण तालुक्याचे बॉस आहे, हे इंजिनियर डिप्टीचे PWDचे जे अधिकारी त्यांनी जर पत्र काढून दिलं आणि ते पोलीस स्टेशनला बी त्यांनी आदेश दिला तर इथंच हे काम तालुक्यातच होतं हे काम। परंतु हे टाळाटाळी करून आमदाराकडून येईनी, आमदार असेल, एसडीएम साहेब असेल, तहसीलदार असेल आणि PWDचे अधिकारी असेल, यांनी कमिशन घेतलेलं आहे। कमिशन घेतलेलं असल्यामुळे यांच्याकडून हे रस्त्याचं काम होत नाही, हे रस्ता करू शकत नाही, कारण यांनी पैसे घेतलेलं असल्यामुळं ते PWDचे अधिकारी सांगतात की यांनी आमच्याकडून कमिशन घेतलेलं आहे, आम्हाला रस्ता तो ठेकेदार बी असंच बोलतोय। तर यांच्या हे सगळे शासनाने शहादिशा करून याच्यावर लवकरात लवकर यांनी निर्णय घेतला पाहिजे, नाही तर आज माझ्या जर जीवाचं काही कमी झालं तर आमची वंचित बहुजन आघाडी उद्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि उद्या हे सांगते आम्हाला का आज रविवारी उद्या शनिवारी एका दिवसात हे मुख्यमंत्री बदलतात, मुख्यमंत्रीचं पद हे करताय आणि आज फक्त एक सामान्य माणूस नागरिक आहे, ते सामान्य नागरिकाला ते न्याय देऊ शकत नाही। ही आपल्या भारताची हे
लोकशाही मार्गाने जे आम्ही चालतोय तर आपल्या भारताची जे काय म्हणतो आपण जे सरकार हे अशा पद्धतीने सामान्य कार्यकर्त्यांसंग वागत आहे. तर एवढीच माझी शासनाला विनंती आहे का लवकरात लवकर तुम्ही माझ्याकडं लक्ष देऊन माझे पूर्ण मागणे पूर्ण करावे हीच माझी विनंती आहे. नाही तर आमचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काय परत आंदोलन करणार आहे. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.